जाए रे। जीवन है पानी की बूंद कब मिट जाए रे। होनी अनहोनी हो होनी अनहोनी कब क्या घट जाए रे। जीवन है पानी की बूंद कब मिट जाए रे। आपणा सर्वांना जय जिनेंद्र। आज आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत सौ सुरेखा चंद्रगुप्त शहा लिखित दशमहानायिका। दशमहानायिका जैन पुराण व इतिहासातील अभूतपूर्व व प्रेरणादायी स्त्रियांची असामान्य तेजस्वी जीवनगाथा, जी काळाच्या आघाताने किंवा विस्मरणाच्या पडद्यानेही विस्मृतीत गेली नाही। या स्त्री रत्नांवर अनेक संकटे आली, अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, परंतु धर्म व कर्तव्य यांचा विसर पडू न देता आपले जीवन कृतार्थ व उज्ज्वल केलेच आणि दीपस्तंभाप्रमाणे त्या मार्गदर्शकही झाल्या। आणि म्हणूनच मी म्हणते, या दशनायिका पाहत असताना नवी ऊर्जा मिळेल, कर्तव्याचे स्मरण होईल हे तर निश्चितच। प्रथम आपणासमोर येत आहे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथांच्या सुकन्या ब्राह्मी आणि सुंदरी। तीर्थंकर आदिनाथांना आपल्या या कन्यारत्नांना गणित व लेखनाची विद्या दिली। ब्राह्मीला त्यांनी अक्षरांचा परिचय करून दिला। ती लिपी आजही ब्राह्मी लिपी म्हणूनच ओळखली जाते। तीर्थंकर आदिनाथ हे स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते होते। त्याचा प्रत्यय ब्राह्मी आणि सुंदरी यांच्या शिक्षणावरून व विद्वत्तेवरून येतोच। चला तर आपण पाहूया ब्राह्मी व सुंदरी। ब्राह्मीच्या भूमिकेत आहेत सौ प्रियंका गांधी आणि सुंदरीच्या भूमिकेत आहेत सौ शर्वरी कोठारी। सुंदरी, आपण किती भाग्यवान आहात नाही का? इतर स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचा हक्क सुद्धा नाही। वर्षानुवर्ष त्या अज्ञानाच्या अंधकारातच आहेत। आपले परमपूज्य पिताजी महाराज आदिनाथांनी आपल्याला बालपणी गणित व भाषेचे शिक्षण देऊन आपले जीवन धन्य केले। आपल्यासाठी ज्ञानाचा मार्ग खुला केला आणि त्यामुळे विद्येचे विश्व खुले झाले। आपले पूज्य पिताजी इक्ष्वाकू वंशाला भूषविणारे आणि समस्त प्रजाजनांना असी मसी कृषी या विद्येचे दान देऊन स्वयंपूर्ण करणारे आहेत। आपले महाभाग्य हे म्हणून असे पिता आपल्याला लाभले। हो ग, त्यांनी दिलेल्या शिक्षणातच माझे मन रमते ग। गणिताचे प्रमेय सोडवताना मला जणू अत्यानंद होतो। खरं सांगू का ब्राह्मी, त्यांनी आपल्याला ज्ञान प्रदान करताना कधी मुलगा मुलगी हा भेदभावच केला नाही। हो ना, आपले बंधू भरत, बाहुबली आणि इतर बंधूंना ज्याप्रमाणे त्यांनी शिक्षण दिले, त्याचप्रमाणे मुली असूनही आपल्यालाही विद्यादान केले। अगं, अयोध्येतील प्रजाजनच काय, परंतु महालातील नातेवाईकांना देखील आश्चर्य वाटले की या कन्यांना आदिनाथ शिक्षण का देतात। एवढेच नव्हे, लोक म्हणतात मुलींनी घरातली कर्तव्ये करावी, सासू सासरे पतीची सेवा यातच त्यांच्या जीवनाचे सार्थक आहे। खरे ग, अगं लहानपणापासूनच आपण हे कितीतरी वेळा ऐकलेले, परंतु पिताजी म्हणाले, मी माझ्या ब्राह्मी आणि सुंदरींना विद्यावंत करणारच। ज्ञान प्राप्त करणे हा सर्व जीवांचा हक्क आहे, मग तो स्त्री असो नाहीतर पुरुष। पण त्यामुळे आपल्या शिक्षणाला होणारा विरोध मात्र थांबला। खरंच, मी एखाद्या शास्त्राचा अभ्यास करते, त्यावर चर्चा करते, तेव्हा एक महान आनंद मिळतो। आपल्या पिताजींचे आपल्यावरच नव्हे तर समस्त स्त्री जातीवरच हे अनंत उपकार आहेत। आणि अशा या आपल्या पिताजींचा आदर्श समोर ठेवून आपण सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, आजीवन ब्रह्मचारिणी राहण्याचा निर्धार केला। पण खरं सांगू का ब्राह्मी, आता या राजवाड्यात नाही मन रमत। हो ना, आता माझेही मन फार अस्वस्थ झाले आहे। सुंदरी, चल आपण आरिका हो, भगवती दीक्षा घेऊ
आणि आपल्या जीवनाचे कल्याण करू. आणि त्याचबरोबर इतरांना ज्ञान देऊन समाजाचे देखील कल्याण करू. चल ब्राह्मी, सर्वप्रथम आपण जिनमंदिरात जाऊ. चल. 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेले 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर, असे अहिंसा सम्राट भगवान महावीर ज्यांनी यज्ञयागात होत असलेली त्या काळातील प्रचंड व अमानुष हिंसा थांबवली. शूद्र व स्त्रिया यांना समानतेने वागवले. द्रव्य हिंसा व भाव हिंसा होऊ नये यासाठी त्या आत्म्याचा विकास करण्यासाठी त्यांनी लढा दिला. सातत्याने आपले सारे जीवन त्याकरताच त्यांनी वेचले. अशा या महापुरुषाला जन्म देणारी, त्यांना संस्कारित करणारी, बालपणी जडणघडण करणारी माता त्रिशला देवीचे स्मरण आपण केलेच पाहिजे. कुंडलपूरच्या सिद्धार्थ राजाची ती राणी, वैशालीच्या चेतक राजाची ती कन्या, अशी ही राणी त्रिशला आता आपल्या समोर येत आहे. त्रिशला देवीच्या भूमिकेत आहेत सौ लीना शहा, सखी सौ वीना शहा. आज आम्ही त्यांची खूप विनवणी केली.
वनात निघाले. अखेर युवराज, तुम्ही दीक्षा घेण्यासाठी आमच्या घराचा, राज्याचा, राजवैभवाचा त्याग करून वनात निघालातच. तुम्हाला या मातेची तळमळ कळत नाही का? तुमच्या वियोगाने आमची काय अवस्था, ह्याचा तरी विचार करायचा होता. ह्याचा तरी विचार करायचा. अहो युवराज, तुम्ही वनात निघालात, तिथे जाऊन भगवती जिनदीक्षा घेणार, अलंकार वस्त्रांचा त्याग करणार. दीक्षेच्या वेळी तुमच्या माथ्यावरच्या या सुंदर सुंदर कुरळ्या केसांचा लोच कसा करा? दीक्षा घेऊन मुनी झाल्यावर अनवाणी पावलाने तुम्हाला विहार करावा लागेल. तेव्हा तुमच्या मृदू पावलात काटे दगड टोचतील. उन्हाच्या जगीने तुमचा कोमल देह होरपळेल. घनघोर पावसात भिजेल. उपवासांनी तुम्ही जर्जर व्हाल युवराज, तुम्ही जर्जर. काय म्हणता? मानवी जीवनाचे सार्थक यातच आहे. होय युवराज, परंतु या मातेचं हृदय तळमळते, हो तळमळ. अहो युवराज, आज माझ्या मनचक्षु पुढे तुमची विविध बालरूपे दिसतात. नंद्यावर्त महालात तुडू तुडू धावणारा बाळ वर्तमान, विद्वानांच्या शंकेचे निरसन करणारा छोटा सन्मती, नागाच्या रूपात संगमदेवाशी लढणारा तो बालवीर, माझा तो अतिवीर मी आता कुठे शोधू, मी आता कुठे शोधू? निघाला माझा पंच प्राण वनात निघाला. हे कसे सहन करू मी, कसे सहन? थोड्या वेळ बसा महाराणी. हे काय आश्चर्य महाराणी, पहा. हे काय आश्चर्य! सौधर्म इंद्र व देवता इथे उतरले आहेत. माझ्या महावीरांना वनात नेण्यासाठी त्यांनी पालखी आणली आहे. आणि हे काय, ती पालखी स्वतः इंद्रदेव उचलतायत. धन्य झाले मी, धन्य झाले. महावीरा, माझ्या पोटी तुझ्यासारखा वीर जन्मला, जो वीर आत्मवैभवाचा, मोक्ष पदाचा स्वामी होण्यासाठी, अनंत जीवांच्या उद्धारासाठी, अहिंसेच्या ध्वज अंबरात उंच उंच फडकवण्यासाठी, मानव जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी आज मुनी होतोय. जा पुत्रा जा, मानव जातीचा व स्व आत्म्याचा उद्धार कर. माझा तुला आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. जय माती, आपणही त्या सोहळ्यात जाऊया.
वर्षापूर्वी भारतात मगध सम्राट श्रेणिक यांची कारकीर्द महत्वपूर्ण होती. मुळात जैन कुलात जन्म घेतलेल्या श्रेणिकांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. तो मद्य मांसाचे सेवन करू लागला. अशा या श्रेणिकाने लिच्छवी कुळातील वैशाली गणतंत्राचे राजे चेटक यांची कन्या चेतना हिच्याशी विवाह केला. तिच्यावर मोहित होऊन असत्य बोलून हा विवाह घडला. त्यामुळे राणी चेतना देवीची फसवणूक झाली. तरीही तिने अनेक प्रयत्नाने आपला पती महाराज श्रेणिक याला जिनधर्मी केले आणि नंतर राजा श्रेणिक हा भगवान महावीरांचा परमभक्त झाला. आणि त्यामागे या चेतना देवीची जी अखंड साधना होती त्या साधनेविषयी आपण ऐकूयात. अशी ही मगध सम्राज्ञी महाराणी चेतना देवी. चेतना देवीच्या भूमिकेत सौ प्रिया मोरे, सखी सौ ज्ञानदा शाह. सखी सखी इंदुमती, आज माझ्या जीवनाचा भाग्यशाली दिवस आहे. महाराज श्रेणिक हे भगवान महावीरांचे परम शिष्य झाले. त्यांनी बौद्ध धर्माचा त्याग करून जैन धर्माचा स्वीकार केला. माझे स्वप्न पूर्ण झाले. हे अवघड होते, पण शेवटी सत्याचाच विजय झाला. महाराजांच्यात परिवर्तन झाले. ती माझी कठोर साधनाच होती आणि माझ्या चुकीचं प्रायश्चित्तच झालं. खरं सांगू इंदू तुला, आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो बघ. हे का घडलं, कसं घडलं हे ऐकण्यासाठी आतुर आहोत आम्ही. सांगावं महाराणी. हो इंदू, माझ्या आयुष्यात जे घडलं ते सगळ्यांना सांगायलाच हवं. कारण त्यापासून इतर कुमारिकांनीही काही बोध घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तुला तर माहीतच आहे, आम्ही बहिणी लिच्छवी वंशाच्या चेटक राजाच्या कन्या. आमच्यावर धर्माचे संस्कार झालेतच. चंदनबाला, प्रियकर्णी, ज्येष्ठा आणि मी आणि ज्येष्ठा विवाहाशिवायच राहिलो. कारण आमच्या तोला मोलाचे वर मिळेनात म्हणून पिताजी थांबले. पण मनात मात्र आम्ही झुरू लागलो होतो. सुखी संसाराचे स्वप्न पाहू लागलो. पण स्वप्न काही पूर्ण होईना. मनाची तळमळ वाढू लागली. यौवन वेड असतं ग इंदू, यौवन वेड असतं. खरं आहे महाराणी, त्यातून अविचार होतो आणि वाटेल ते घडू शकतं. हो इंदू, आणि घडलंही अगदी असंच. त्यावेळी मगधचे राजपुत्र श्रेणिक महाराजांचे सुपुत्र अभयकुमार वैशालीस आले आणि तेही जैन पंडितांचे सोंग घेऊन. कारण माझे व ज्येष्ठाचे छायाचित्र पाहून ते आमच्या प्रेमात पडले होते. आमच्याशी विवाह करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. म्हणून अभयकुमारांनी आम्हाला श्रेणिक राजांबद्दल खूप काही सांगितलं. ते जैन धर्मी आहेत असे खोटेही सांगितलं आणि त्यांच्यासोबत कोणालाही न सांगता गुप्तपणे राजगृहीस येण्यास सांगितलं. तेथे नेऊन ते आमचा विवाह श्रेणिक राजांसोबत लावणार होते. तारुण्याच्या धुंदीत अधीर होऊन एका रात्री मी आणि ज्येष्ठा त्यांच्यासोबत जाण्यास निघालो. पण ऐनवेळी ज्येष्ठा घाबरली. ती आलीच नाही. पण मी मात्र मोहात फसून इथे आले. इथे आल्यावर दुसऱ्या दिवशी माझा विवाह श्रेणिक राजांसोबत झालाय आणि मला कळाले की ते बौद्ध धर्मीय आहेत. अपक्ष भक्षण करतात. हे ऐकून माझ्यावर जणू आभाळच कोसळले. पण आता माझ्या हाती काहीच नव्हतं. माझी परतीची वाट बंद झाली होती. माता पिता व कुलास मी कलंक लावला होता. माझ्या हाती एवढेच होते की मी माझ्या राहण्याची स्वतंत्रपणे सोय करावी अशी महाराजांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
मी माझ्या धर्माप्रमाणे राहू लागले, जिनेंद्र भक्ती करू लागले. महाराजांनी याला मान्यता दिली हे किती विशेष आहे. नाहीतर मी प्राणत्यागच केला असता, कारण त्या वाचून माझ्या हाती आता काहीही उरले नव्हते. एवढी ही दारुण अवस्था कसं सहन केलं असेल महाराणी तुम्ही? अगं इंदू, महाराजांची इच्छा होती की मी बौद्ध धर्म स्वीकारावा, पण मी ते साफ नाकारलं, कारण ते मला शक्यच नव्हतं. म्हणून मी बौद्ध साधूंचं पितळ काढून दाखवलं. तेव्हापासून मात्र माझ्या धर्मांतराचा आग्रह साफ बंद झाला. पण एकदा काय झालं माहितीये का इंदू? सांगावं महाराणी, आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत. फार वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. सैनिक राजा शिकारीसाठी वनात गेले होते. तिथे त्यांनी जैन मुनींना ध्यानस्थ पाहिले. त्यांना पाहून सैनिक राजांच्या मनात आले, चेलनाने बौद्ध साधूंचा अपमान केला ना, त्याचा सूड घ्यावा. म्हणून त्यांनी बाजूला मरून पडलेला एक सर्प त्यांच्या गळ्यात घातला आणि सूड घेतल्याच्या आनंदात महालात परतले. केवढं भयंकर कृत्य केलं महाराजांनी. जेव्हा महालात ते आले आणि त्यांनी मला हे सगळं सांगितलं, मी फार दुःखी झाले, संतापले आणि त्यांना म्हणाले, सैनिक राजे तुम्ही काय केलं? जैन मुनींना उपसर्ग केलं. याचे परिणाम माहिती आहेत तुम्हाला. नरकात जावं लागेल, नरकात. मी त्यांना विनंतीही केली, आपण वनात जाऊ, मुनींच्या गळ्यातला तो सर्प काढून टाकू. त्याला लाखो मुंग्या लागल्या असतील, त्या त्यांना चावतही असतील. हे ऐकून महाराज मला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका महाराज, त्यांनी तो सर्प केव्हाच काढून टाकला असेल. मी त्यांना सांगितलं, जैन मुनींना उपसर्ग झाला असता ते ध्यानस्थच राहतात, ते स्वतः दूर करीत नाही. चला आपण वनात जाऊ. आम्ही दोघंही वनात आलो. जिथे मुनी होते तिथे गेलो. पाहतो तर मुनी ध्यानस्थच. त्यांच्या त्या शरीरावरील सर्पाला लाखो मुंग्या लागल्या होत्या. त्यांना त्या डसतही होत्या, पण मुनी मात्र शांतच होते. हे पाहून महाराजांना फार वाईट वाटले आणि ते स्वतः पुढे झाले आणि त्यांनी तो मुनींच्या गळ्यातला सर्प काढून टाकला. आता मुनींचा उपसर्ग दूर झाला होता. मुनींनी डोळे उघडले. आम्ही दोघांनीही मुनींना वंदन केले. आम्हा दोघांनाही त्यांनी सद्धर्म वृद्धिरस्तु असाच आशीर्वाद दिला. हे ऐकून महाराजांना फार आश्चर्य वाटले. मला आणि उपसर्ग करणाऱ्याला एकच आशीर्वाद. महाराजांचे हृदय परिवर्तन झाले आणि तो क्षण क्रांतिकारकच ठरला. माझ्या मनालाही शांती मिळाली. महाराजांनी हृदयपूर्वक जैन धर्माचा स्वीकार केला. त्यांच्यात एवढे परिवर्तन झाले की त्यांनी तीर्थंकर महावीरांच्या समोर शरणात जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले. माझ्या व सैनिक राजांच्या अपराधांचे परिमार्जन झाले. मी धन्य झाले इंदू, मी धन्य झाले. चला महाराज, मंदिरात जाऊ. हो हो. जैन पुराणातील अत्यंत हृदयस्पर्शी कथा म्हणजे सती अंजनेची. पवन अंजनयासारखा पराक्रमी पती, हनुमानासारखा महाबलशाली पुत्र असणाऱ्या अंजनेच्या नशिबी जी अवहेलना व वनवासाला तो अभूतपूर्व होता. अंजनेला आलेल्या महासंकटातही तिने शांतीपूर्वक जीवन व्यतीत केले व जिनधर्मावरची श्रद्धा अतूट ठेवली. अशी ही अंजना म्हणजे आदर्श पत्नी होय. पाहुयात महासती अंजना. अंजना सौ प्रीती मेहता, सासू सौ अंजली शहा, सखी सौ शोभा कोठारे. अंजने, आभार रे.
अगं एक कुळबोडवे, तू आमच्या कुळास कलंक लावलास. सांग, तू हे दुष्कृत्य का केलंस? मी काहीही पाप केलेलं नाही. आहा, या पापाचं फळ तुझ्या पोटावर दिसतंय. सांग, गप्प का बसतेस? नाही सासूबाई, असा विचारही करू नका. माझे पती, आपले पुत्र कुमार पौर्णजे 4 महिन्यापूर्वी इथं आले होते. ते मला भेटले आणि साफ खोटं बोलतेस. कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर? जो तुझा व राजकुमार पवनचा विवाह होऊन 22 वर्ष झाले. या 22 वर्षात त्यांनी तुझे तोंडही पाहिले नाही की तुझ्याशी एक शब्दही बोलला नाही. जो तुझा तिरस्कार करीत होता तो माझा पुत्र युद्धभूमीवरून येऊन इथे तुला भेटेल का? अशक्य, अशक्यच. महाराणी, मी सत्य तेच सांगते. माझा विवाह ठरल्यानंतर ते मला भेटायला आले होते. तेव्हा माझ्या सख्या माझी मस्करी करीत होत्या. तेव्हा त्यांनी कुमारांना खोटं खोटं दूषण लावलं. परंतु लज्जेमुळे मी त्यांना उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे विवाहानंतर ते माझ्याशी दूर दूर राहू लागले. माझं कर्मच तसं. ते तर मला माहीतच आहे. म्हणूनच म्हणते तो युद्धभूमीवरून येऊन तुला भेटेल. सासूबाई, पाया पडते. खरं सांगते हो. शपथ घेऊन सांगते हो. कुमारांनी युद्धभूमीवर छावणीत असताना त्या संध्याकाळी चक्रवाकरी पक्ष्यांच्या विरहाने केलेला आकांत पाहिला. त्यांना वाटले अंजनीने 22 वर्ष आपला विरह कसा सहन केला असेल. आणि त्यावेळी ते आपल्या विमानात बसून इथे माझ्या महालात आले. आणि मी या भाकड कथेवर विश्वास ठेवणार नाही. मूर्ख नाही मी. येथून चालती हो, चालती हो. नाही सासूबाई, कुमार पौर्णजे काही दिवसातच इथं येतील. तेव्हा आपण त्यांना प्रत्यक्षच विचारावे. मग मला वाटेल ती शिक्षा करावी. नाही, तुला या महिन्यात खारा नाही. निघून जा, निघून जा. तिला महिन्याच्या बाहेर करा. अंजनीचा तिच्या वडिलांनी म्हणजे राजा महेंद्राने देखील तिरस्कार केला. अंजना खूपच दुःखी झाली. ती व तिची सखी वसंतमाला दोघी अरण्याकडे जाण्यास निघाल्या. काही दिवसांनी त्या एका अरण्यात पोचले. नाजूक कोमल अंजनीची अवस्था खूपच वाईट झाली होती. तिच्या कोमल पायातून रक्त ठिपकत होते. तिचे पाय दुखत होते. तिला यापुढे पाऊल टाकणे देखील अशक्य झाले होते. पण त्यांनी त्या अरण्यातच राहायचे ठरवले. सासूबाईंनी हाकलून दिल्यावर मी माझ्या माता पित्यांकडे गेले. पण खरं सांगू सुनंदा, माझ्या पित्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही का? याचंच मला दुःख झालं. त्यांनीही मला कलंकितच ठरवलं. अखेर या जंगलानेच आपल्याला थारा दिला बघ. सखे, कोणत्या कर्माचं फळ म्हणून तुझ्यावर आमची वेळ आली आहे का? हे माझ्या पाप कर्माचं फळ आहे. एकदा मुनिराजांनी मला सांगितलं होतं, पूर्वजन्मी भगवंताची पूजा करताना प्रतिमेचा अभिनय केला. त्यामुळे या जन्मी मला हे दुःख सहन करावं लागतं. माझ्याच पाप कर्माची शिक्षा मला भोगलीच पाहिजे, नाही का सुनंदा? हो का सखे, पण आपण या अरण्यात का आलो आहोत? येथे तर हिंस्त्र श्वापदे आहेत. नाही सुनंदा, ही श्वापदे माणसांसारखी विश्वासघातकी नाहीत. ते विनाकारण कोणालाही त्रास देत नाहीत. आपण या झाडाचं पाणी पितोय, या
त्या वृक्षांची फळे खातोय. मला इथं अभय वाटतं. माझ्या गर्भातल्या कौंडल्याच्या पुत्रालाही मला अभय वाटतंय. माझ्या कौंडल्याच्या पुत्रालाही इथं हे सारं आवडत असावं. मी माझे अश्रू आवरले, मी माझे दुःख विसरले. मी आता ठरवलंय इथं शांतपणे या निबिड जंगलात राहायचं. अगं बाई, तुम्हाला भीती नाही का वाटत? अगं सुनंदा, भीती कसली? मुनिराजांनी मला आशीर्वाद दिला आणि मला सांगितलं आमचा होणारा पुत्र अत्यंत भाग्यवान, बलशाली, पुण्यवान आहे. तो वज्रदेवी कामदेव आहे. हो सुनंदा, आणि तुला सांगू, मुनिराजांनी अंतर्ज्ञानाने हे सारं जाणलं आणि ते म्हणाले कुमार कौंडल्य काही दिवसातच युद्धभूमीवरून इथे परततील. तेव्हा मी इथे नसल्याचे पाहून त्यांना अत्यंत दुःख झाले आणि माझ्या शोधार्थ सगळीकडे भान हटवून भटकत आहेत. काही दिवसातच ते इथे येतील आणि माझा हा वनवास संपणार. म्हणजे आता आपला हा वनवास संपणार? हो सुनंदा, आपला हा वनवास संपणार. आणि सांगू तुला, माझ्या उतरी पवनपुत्र हनुमान जन्म घेणार आहे. माझे भातृत्व कृतार्थ होणार आहे. मी धन्य होणार आहे. चल सखे, आता आपण थोडी विश्रांती घेऊया. भारताचा प्रथम सम्राट चंद्रगुप्त व त्यानंतर 500 वर्षांनी झालेला भारताचा दुसरा सम्राट खारवेल, जो कलिंगाधिपती होता. अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे भारताचे हे दोन्हीही सम्राट जैन धर्मीच होते. त्याची सम्राज्ञी महाराणी सिंधुदेवी ही देखील धर्मप्रेम, शौर्य, दान या गुणांनी मंडित होती. भारताच्या इतिहासात सिंधुदेवीचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. ही राणी सिंधुला या नावाने देखील ओळखली जाते. चला तर पाहूयात भारत सम्राज्ञी सिंधुदेवी सो मोहनशाह, राजा खारवेल सो अर्पणा मेहता. आपल्याला काही बोलायचं आहे का? होय महाराज, आपण एवढे पराक्रमी आहात. सर्व भारतभूमीवर आपलं एक छत्र साम्राज्य आहे. आपण दक्षिण भारतातील 7 राज्यांच्या संघराज्यांना पराभूत केलं. ते आपणास शरणेत मांडलिक झाले आणि इकडे उत्तरेत मथुरेला म्लेच्छांनी आक्रमण करून मथुरेसारखी पवित्र नगरी ताब्यात घेतली. तर तेथे एखाद्या झंझावाताप्रमाणे आपण हल्ला करून म्लेच्छांना पळवून लावले. ते तर आमचे छात्र कर्तव्य आहे. या भारतभूमीला संकटापासून दूर करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. सरदार, त्या विजयाप्रीत्यर्थ आपण 1 कोटी सुवर्ण मुद्रा खर्च करून अप्रतिम असा विजय महाल बांधला. आपण कवी संमेलनाने आयोजित करून प्रतिभावंतांचा सत्कार करत आहात. मुनिजनांसाठी, साधू मुनिजनांसाठी चातुर्मासात राहण्यासाठी निवासस्थानेही बांधली. सारं काही आपण करत आहात. परंतु माझ्या मनात फार दिवसापासून एक शल्य डासते आहे. कोणते महाराणी? आपण आम्हाला जरूर सांगावे. सांगा महाराणी. आपणासही माहीत आहे, फार वर्षापूर्वी आपली मूलनायक आदिनाथ भगवंतांची मूर्ती त्या दुष्ट नंदराजाने हल्ला करून पळवून नेली. ती अद्यापही तेथेच आहे. याचे अपार दुःख आमच्या मनी आहे. त्यानी मनी स्वप्नी तेच दिसते. खरे सम्राज्ञी, शतकापूर्वी असे घडले होते. मग गप्प का बसायचं? हा अपमान सहन का करायचा? मग काय करावे? सांगा महाराणी, सांगा. उद्याच्या उद्या त्या नंद साम्राज्यावर हल्ला करून उद्याच्या उद्या त्या नंद साम्राज्यावर हल्ला करून त्यांचा पराभव करून आपली मूल नायक असलेली भगवान आदिनाथांची मूर्ती परत आणून तिथे पुनर्स्थापित करायची ही माझी इच्छा आहे. आणि हो, या युद्धासाठी आम्ही देखील आपल्या बरोबर येणार. स्वतः रणांगणात
इच्छा आहे, नाहीतर या वैभवाचा उपयोग तरी काय? खरं आहे ते, पण मला यापेक्षाही काही वेगळं करावंसं वाटतं. आपण जिनालय निर्माण करणार, ती नवरत्नांनी मळवणार, परंतु भविष्य काळात आक्रमक, चोर, दुष्ट लोक मोहाने त्यांचे सोने लुटून नेतील, त्यासाठी विध्वंस करतील, मंदिरे विद्रूप करतील, याची भीती आम्हास वाटते. आपली कल्पना अत्यंत योग्य आहे महाराणी. त्यापेक्षा आपण येथे समीपच जे 2 पहाड आहेत, त्या समीपच जे 2 पहाड आहेत, खंडगिरी आणि उदयगिरी, त्या पहाडात मंदिरे कोरावीत, ते मुनिजनांसाठी विहारे कोरावीत आणि तेथील मंदिरातील भिंतींवर जैन आगम ग्रंथाची अक्षरे कोरावीत, नमोकार महामंत्रे तेथील भिंतीवर कोरावेत. हे कोणी लुटून येणार नाही. सोने चांदी नको, महाविचार करून. होय महाराणी, आपली कल्पना अत्यंत योग्य आहे. होय महाराणी. सम्राट, आपले हे महान कार्य भविष्य काळातही हजारो वर्ष चिरंतन राहील, अमर राहील. चला तर महाराणी, तयारीला लागूया. चला. वर्षापूर्वी कर्नाटकातल्या गंगराजाचा शूरवीर पराक्रमी जिनमुक्त सेनापती चामुंडराय याने भगवान बाहुबली गोमटेश्वरांची अत्यंत मनोहर वितरागी प्रचंड प्रतिमा माता कालला देवी हिच्या उत्कट इच्छेसाठी निर्माण केली. निळ्या आकाशाच्या छताखाली ऊन पावसात सुस्नात होणारी ही महामूर्ती अद्वितीय आहे. मराठीतील पहिला शिलालेख भगवान गोमटेशाच्या चरणी कोरलेला आहे. हे जैनांसाठी गौरवास्पद आहे. महाप्रतिमा निर्माण झाली. आचार्य नेमिचंद्र व आचार्य अजितसेन यांनी चामुंडरायाला मूर्तीची प्रतिष्ठा करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार अत्यंत वैभवात प्रतिष्ठा कार्यक्रमाची पंचकल्याणक महोत्सवाची सुरुवात झाली. सेनापती चामुंडरायाला गर्व झाला की आपण या जगात अनुभव अशा मूर्तीची निर्मिती करण्यास लावली आणि आता अतिशय ऐश्वर्याने अपार धन खर्चून प्रतिष्ठा महोत्सव सादर करतो. महामस्तकाभिषेकास सुरुवात झाली. शेकडो कुंभ भरून दुधाचा अभिषेक मूर्तीच्या मस्तकावर होऊ लागला. परंतु काय आश्चर्य, संपूर्ण मूर्ती काही दुग्धधारेने भिजेना. चामुंडराय चिंतेत झाला. आजूबाजूच्या परिसरातून अनेक भक्त दुधाचे कुंभ घेऊन आले होते. एक वृद्ध गरीब स्त्री हातातल्या लहानशा मातीच्या मडक्यात घोटभर दूध घेऊन आली. ती होती गोमतीबाई. गोमतीबाई सौ प्रभा शिराडोकर, कालला देवी सौ टीना पाटील. जरा रस्ता सोडा रे बाबा, म्हातारीला जरा रस्ता सोडा, मला पुढे जाऊ द्या. मला या गोमटेशाचा अभिषेक करायचा आहे. पहाटे उठून गाईची धार काढली, मुला बाळांना दूध ठेवले आणि एवढे दूध घेऊन मी आले. हा विंदगिरीचा पहाड या म्हातारीला चढवत नव्हता, तरी पण काठी टेकत उठत बसत कशी तरी या गोमटेशाच्या चरणी येऊन पोहोचले.
करण्यासाठी परवानगी मागते. काय करावे? पुत्र चामुंडरायाने हजारो गागरी दूध मस्तकावर ढाळल्या तरी सुद्धा अभिषेक पूर्ण होत नाही. दुग्धधारा खालपर्यंत येत नाही. दुग्धधारा खालपर्यंत येत नाही. ही गोष्टीबाई हिची इच्छा, भक्ती भावना, श्रद्धा एवढी उत्कट दिसते, तर आपण तिची इच्छा पूर्ण करूया. तिला अभिषेकासाठी परवानगी देऊया आणि मस्तकाभिषेकाला सहभाग देऊया. जा जा, तिला पुढे घेऊन जा. मला पुढे घेऊन चल. चला आजी, चला. आपण क्षमा मागूया, वस्त्रालंकार देऊन तिचा आपण सत्कार करूया. पण चमत्कार झाल्यासारखी ती कुठे नाहीशी झाली. मला तर तिची क्षमा मागायची होती आणि ही कुठे नाहीशी झाली. आम्हाला तर वाटते आमचे गर्वहरण करण्यासाठीच तर इथे आली नाही ना. गोमती, 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 गोमती बाई. यातील बालकलाकार होते कुमारी मनाली नाथगावकर. कर्नाटक हा जैन धर्म, जैन इतिहास, जैन मंदिरे, शिल्पकला, जैनाचार्य यांचा जणू स्वर्गीय भूप्रदेश होता. तिथे अनेक नररत्ने जन्माला आली. आपले कर्तृत्व, पराक्रम, ज्ञान, औदार्य या गुणाने कर्नाटक भूमीस अलंकृत करून गेली. परंतु त्यात केवळ नररत्नेच नव्हती तर स्त्रीरत्नेही होती. त्यांचे स्मरण शेकडो वर्षानंतरही अद्यापही चिरंतन आहे. अशीच एक असाधारण दानशूर धार्मिकतेची मूर्ती म्हणजे राणी अतिमब्बे. अशा या राणी अतिमब्बेला दान चिंतामणी ही पदवी जनतेनेच बहाल केली होती. गदग जवळच्या लकुंडी या गावी आज देखील तिने बांधलेली मंदिरे व तलाव अतिमब्बेच्या दानीपणाची साक्ष देतात. मंदिराच्या आवारात अतिमब्बेने बांधलेली अतिसुंदर कोरीव शिल्प असलेली दगडी विहीर तुम्ही पाहू शकता. तुमचे मन स्वच्छ असेल तर त्या विहिरीच्या निर्मळ जलात अतिमब्बेचे रूप तुम्हाला कदाचित दिसेलही. निदान तिचे स्मरण तरी तिथे निश्चितच होईल. तर 1000 वर्षापूर्वी होऊन गेलेली ही जैन राणी आज आपणासमोर येत आहे. दान चिंतामणी अतिमब्बे. अतिमब्बेच्या भूमिकेत सौ रुपल मेहता, बहीण महादेवी सौ नर्मदा, सौ नम्रता शहा. नमो
तन मन धनाने धर्माची व जनतेची सेवा माझ्या हातून व्हावी हीच इच्छा. प्रणाम करते अक्का. कल्याण हो महादेवी. पूजा झाली का तुझी? हो अक्का, आत्ताच झाली. 8 दिवसांनी पर्युषण पर्व सुरू होत आहे. त्या पर्वाची व पूजेची तयारी करायची आहे. आपण मला सांगावं, त्याप्रमाणे व्यवस्था करून घेईन. होय, पर्युषण पर्वाचा महोत्सव हा वैभवातच संपन्न व्हायला हवा. परंतु माझ्या मनात असे आहे की या वर्षी काहीतरी विशेष दान दिले पाहिजे. हे बघ महादेवी, काय काका? आपल्या गावात जिनमंदिरे आहेत, काही मोठ्या शहरात जिनमंदिरे आहेत, परंतु लहान लहान गावात जिन चैत्यालय नाहीत. तेथील श्रावकांना भगवंतांचे दर्शन घेता येत नाही. अगदी खरंच आहे अक्का. म्हणूनच आम्ही ठरवलंय की 1000 सुवर्णाच्या प्रतिमा घडवून घ्यायच्या व जेथे जेथे मंदिरे नाहीत तेथील श्रावकांना त्या द्यायच्या. त्यामुळे घराघरातून जिनेंद्र पूजन होईल, पुण्यलाभ मिळेल. भगवंतांच्या मूर्ती दर्शनाने त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्गाची दिशा मिळेल. अक्का, केवढं सुयोग्य आणि सर्वोच्च दान करताय तुम्ही. आजपर्यंत असे दान कोणी देखील दिले नसेल, ज्यामुळे परलोक सुधारेल. धन्य आहात अक्का तुम्ही. हे बघ महादेवी, आपल्या पुण्योदयाने आपणाकडे संपत्ती आहे. त्याचा विनियोग 4 प्रकारच्या दानातच व्हायला हवा. ज्ञान, अभय, आहार आणि औषध हे दान तर करायलाच हवे. तेही सुपात्र जन, त्यागी मुनी यांनाच करावे. अगदी बरोबर आहे अक्का. ज्ञानदानात शास्त्रदान व मंदिरांना दान येते. ही मंदिरे तर सम्यक ज्ञानाची केंद्रे आहेत. निर्मळ शुद्ध आत्मज्ञानाचे निर्झर आहेत. आणि ही जिनप्रतिमा तर भवसागर पार करून मोक्षाला नेणारी निरामय अविनाशी आनंदाची शाश्वत ठेव आहे. हे बघ महादेवी, मानवी जीवन हे सुखदुःखाने भरलेले असते, परंतु प्रत्येक प्रसंगाला शांतपणे सामोरे जाऊन धर्म साधनेतच राहायचे असते. आता आपलंच बघ ना कसं झालंय ते. तू माझी पाठची बहीण, गुणी, सुस्वभावी म्हणून राजाचे मन वळवून मी तुझा विवाह त्यांच्याशी करून दिला. तुला माझी सवत म्हणून आनंदाने स्वीकारले. परंतु अशुभ कर्माने आपल्या नशिबी वैधव्य आले. हो ना अक्का, मी तर फार उद्ध्वस्त झाले होते, परंतु तुझ्या मायेमुळे शांत झाले आणि या जिनधर्माच्या आराधनेत राहू लागले. तेच आपल्या हिताचे आहे महादेवी. हे बघ, राजा, चक्रवर्ती कुणीही असो, आपल्या सोबत मरताना एक कण तरी त्यांना नेता आला का? म्हणूनच आम्ही निर्धार केलाय, आपली संपत्ती ही दानच करायची, ती उपभोगायची नाही. अगदी बरोबर आहे. तुझे दान अहर्निश अखंडपणे सुरू आहे याचा अभिमान वाटतो मला. मला देखील या ऐश्वर्यात काहीच रस वाटत नाही. माणसाला जगण्यासाठी कितीच लागतं? अंगभर वस्त्र, 2 वेळचे सात्विक भोजन, बस. आपण तर आता आपल्या गरजाच कमी केल्यात. कशाचीही अभिलाषा उरली नाही. पारिजातकाची फुले खालच्या मातीत पडल्यानंतर त्या फुलांचा सुगंध त्या मातीला देखील लागतो. तसाच चमत्कार तुझ्या सहवासाने माझ्या मनात घडून आलाय. अक्का, काय ग, तू लकुंडीला जाणार आहेस ना? हो ग. मी पण येऊ का तुझ्यासोबत? अगं चल ना, त्यात काय विचारायचं. मी लकुंडीला एका जिनमंदिराची निर्मिती सुरू केली. अतिशय भव्य सुरेख शिखरबंद मंदिर होईल ते. मंदिरासमोर
आलेल्या श्रावक श्राविकांनी स्नान करूनच पूजेला जावे, त्यासाठी एक 3 मजली कोरीव बांधकामाने सजलेली अशी विहीर देखील होत आहे. पवित्र मनाने व पवित्र देहानेच मंदिरात जावे अशी माझी भावना आहे. अगदी बरोबरच आहे आता. हे बघ महादेवी, आपल्या या कर्नाटक भूमीत बऱ्याचदा दुष्काळ पडतो. पाण्या वाचून जनतेचे खूप हाल होतात. म्हणूनच मंदिरासाठी बांधकाम करीत असताना दगड मिळविण्यासाठी जमिनीत खोलवर खोदकाम करावे लागते. त्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रत्येक मंदिरासमोर 100 तलावे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई तर दूर झालीच, परंतु पिकेही उत्तम येऊ लागली. धर्माबरोबर प्रजेचे हित देखील करायला हवे, होय ना? हो ना अक्का. प्रजेने तुला ही जी दान चिंतामणी पदवी दिली आहे ती अगदी योग्यच आहे. या कर्नाटक भूमीत दान चिंतामणी म्हणून तुझे नाव शाश्वत राहावे हीच माझी व या प्रजाजनांची इच्छा आहे. चल अक्का, आपण पर्युषण पर्वाची तयारी पाहूया. चल जाऊया. 15व्या शतकात कर्नाटकातील तमिळनाडू प्रदेशात राणी अबक्कदेवी होऊन गेली. ही महापराक्रमी, प्रजाहितदक्ष, स्वाभिमानी, स्वदेश प्रेमी राणी जैन होती याचा आम्हाला अभिमानच हवा. भारताच्या इतिहासात अशी राणीच झाली नसेल. परकीयांविरुद्ध लढणारी पहिली स्वातंत्र्ययोधी असा तिचा गौरव केला जातो. भारत सरकारने राणी अबक्कदेवी हिचे नाव आपल्या एका युद्ध नौकेला देऊन तिच्या पराक्रमाचे कौतुक व स्मरण केले आहे. कर्नाटकात सरकार दरवर्षी 12 फेब्रुवारी तिच्या स्मरणार्थ राणी अबक्कदेवी महोत्सव साजरा करते. प्रबल अशा पोर्तुगीजांविरुद्ध राणीने 50 वर्षे युद्ध दिले. 19 लढाईत त्यांचा पराभव केला. मसाल्याचे पदार्थ, तांदूळ, सुती कपडे यांचा व्यापार आपल्या हाती घेऊन युरोप व अरबस्तानमध्ये तो माल पाठविला. या निर्भय राणीने स्वतःचे आरमार निर्माण केले. पोर्तुगीजांच्या उच्चाटनासाठी राणीला स्वतःच्या पतीशी सुद्धा लढा द्यावा लागला. अशी ही रणरागिणी अबक्कदेवी. अबक्कदेवी सौ कीर्ती मेहता, सखी कुमारी श्रेया शाह. महाराणी अबक्कदेवी यांचा विजय असो. महाराणी अबक्कदेवी यांचा विजय असो. 70 वर्षापूर्वी वास्को दी गामा माझ्या या प्रिय भारत भूमीत आला. त्याने व त्याच्या पोर्तुगीज राज्यकर्त्याने गोमंतकाच्या भूमीवर कब्जा केला. येथील निष्पाप नागरिकांना ठार मारणं, सक्तीनं त्यांचं धर्मांतर करणं, मंदिरं नष्ट करून चर्च बांधणं, अशी कृष्णकृत्य करूनही त्याची लालसा तृप्त झाली नाही. आता आमच्या या भूमीतला व्यापार हस्तगत करणे हाच त्याचा उद्देश आहे. त्यासाठी येथील बाजारपेठा लुटणे, येथील शेतकरी व व्यापाऱ्यांना धाक दाखवणे, त्यांची घरे-दारे व दुकाने जाळणे ही कृष्णकृत्य त्यांनी सुरू केले. माझी माता राणी थोरली अबक्का हिनं त्यांना प्रखर विरोध केला. त्यांच्याशी युद्धही केले, परंतु त्यांची आधुनिक शस्त्रे, बंदुका, सुसज्ज लढाऊ जहाज यामुळे ते वरचढ झाले. परंतु आम्ही या समतीच्या ज्यांना कधी माफ करणार नाही, त्यांना इथे काय मिळवू देणार नाही. महाराणी, आपले प्रयत्न तर सुरूच आहेत, परंतु तो गोरा पोर्तुगीज फार नक्की आहे. तुम्ही कसं शव देणार त्याला? अगं, आपल्या आजूबाजूची जी लहान लहान राज्य आहेत ना, त्यांना आम्ही एकत्र आणणार. एकजुटीने पोर्तुगीजांचा सामना करणार. आमच्या राज्यातला व्यापार आम्हीच करणार. स्वतःचे समर्थ असे आरमार तयार करणार.
युरोप आणि अरबस्थानातही पसरलीये. म्हणूनच खास आपल्याला भेटण्यासाठी युरोपमधून 3 परदेशी प्रवासी इथे येऊन गेले. आपण तर सदैव प्रजेचे हित पाहता. शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून नेत्रावती व गुरुपुरा नदीवर धरणेही बांधली. इतकेच नव्हे तर त्या मजुरांना धरणे बांधताना मार्गदर्शनही करीत होता व मदतही करीत होता. हे सारे पाहून इटलीहून आलेला तो परदेशी प्रवासी पित्रो डेलावे इतका आश्चर्यचकित झाला की त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. म्हणाला, एक राणी अशी असते हे मी जन्मात आजच पाहिले. चंदम्मा, धरणाचे काम मजबूत व उत्कृष्ट झाले पाहिजे यासाठी आम्ही मजुरांना शिकवित होतो. राज्यकर्त्याने निर्भय असावे, प्रत्येक कामात दक्ष असावे, न्यायप्रिय असावे आणि अहोरात्र प्रजेचे हित पाहावे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घातकी शत्रूंना ओळखून वेळीच ठेचावे. त्याप्रमाणेच आम्ही वागलो. परंतु महाराणी, एक अत्यंत वाईट बातमी कानी आलीये. सांगावी की नाही असे वाटते. चंदम्मा, तू आमची सखी आहेस म्हणून तर आम्हाला जवळची आहेस. सांग, निश्चिंत होऊन सांग. अशा या वाईट बातम्यांची आता आम्हाला सवयच झाली. या चौथा घराण्याचे राज्ञीपद निभावणं म्हणजे सुरावरची पोळीच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असतो. सांग चंदम्मा, सांग. महाराणी, आपण त्या बेईमान शत्रू पोर्तुगीजांशी झुंज देताय व आपले पती बंगराज त्या शत्रू पोर्तुगीजांशी संधान बांधून खंडणी देण्याचे कबूल करतायत असे मला कळले. होय चंदम्मा, काल रात्रीच ही दृष्ट वार्ता आमच्या कानी आली. त्या पोर्तुगीजांपेक्षा आमच्या घरातला अंतरंग शत्रू इतका भयानक व दगाबाज आहे. पोर्तुगीजांनी राजांना दहशत घातली, प्रलोभने दाखवली, खंडणी मागितली. पण ती राजांनी देऊ नये असे आम्ही परोपरीने समजावले. परंतु ते सारे व्यर्थच झाले. अखेर राजे त्या घोड्याच्या डावापेचाला बळी पडले. आता आमच्या नशिबी या घरात्यांच्या विरुद्धच लढणे दिसते. परंतु आम्ही हार मानणार नाही. नियतीच्या या खेळाला शरण जाणार नाही. चंदम्मा, आम्ही ठरवलंय, जो बंगराज हा माझा पती पोर्तुगीजांना भिवून त्यांना खंडणी देण्याचे मान्य करतो, त्याच्याशी आम्ही आता विभक्त होणार आहोत. त्याच्याशी आमचा संबंधही आम्ही तोडून टाकणार आहोत. त्याला पती म्हणण्याचीही आम्हाला लाज वाटते. बंगराजाने विवाहाच्या वेळी भेट दिलेले सारे अलंकार आम्ही उद्याच परत करणार आहोत. आमचा संबंधही आम्ही संपवलाय. मग अशा या दागिन्यांचं विष कशाला हवे? अशा या संसारापेक्षा आमच्या राज्याचे स्वातंत्र्य आम्हाला महत्वाचे आहे आणि यापुढे आमचे ध्येयही तेच राहणार आहे. आणि वेळ आली तर त्या पोर्तुगीजांबरोबर त्या भ्याडतोही बंगराजाशी देखील युद्ध करू. या देशाच्या शत्रूशी लढता लढता शहीद होऊ. साहू शांतीप्रसादजी, साहू श्रेयांश प्रसादजी हे बंधुद्वय म्हणजे जैन समाजाचे भूषण. औद्योगिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातले त्यांचे नाव व अत्युच्च स्थान केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. जैन समाजाचे नेतृत्व त्यांनी नेहमीच केले. परंतु त्यांचे नाव अधिक उज्ज्वल व कीर्तिमान झाले ते त्यांनी निर्माण केलेल्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दल देण्यात येणाऱ्या ज्ञानपीठ या पुरस्काराबद्दल. परंतु या पुरस्काराच्या प्रणेते आहेत सेठ साहू शांतीप्रसादजी जैन यांच्या सुविद्य पत्नी रमाराणी जैन. आणि आज त्यांच्या या साहित्य पुरस्काराबद्दल त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी, त्यांची मुलाखत घेण्यासाठी आले आहेत एक पत्रकार ज्योती श्रीवास्तव. रमाराणी जैन यांच्या भूमिकेत सौ ममता नांदगावकर, पत्रकार सौ निशा गांधी.
नमस्ते. मी ज्योती श्रीवास्तव आपली मुलाखत घेण्यासाठी आले आहे. या ना, या बसा. आपली मुलाखत घेण्यासाठी आपण आपला वेळ दिला त्याबद्दल प्रथम आपले आभार मानते. त्यात आभार कसले, मनमोकळेपणाने विचारा. खूप आनंद वाटला आपल्याला भेटून. आपल्या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल सर्वांना उत्सुकता आहेच. तसेच आपल्या सासर आणि माहेरच्या घराण्याबद्दल पण थोडीशी माहिती हवी आम्हाला. हरकत नाही, विचारू शकता. प्रथम आपल्या पिताजींचे नाव काय? भारतातील प्रख्यात उद्योगपती सेठ दालमिया यांची मी कन्या. माहेरी मला उत्तम संस्कार व उच्च शिक्षण मिळाले. आपण शाहू शांतीप्रसादजी यांच्याशी विवाहबद्ध झालात. आपल्या सासरच्या घराण्याबद्दल माहिती सांगाल का? हो, विवाह होऊन मी सासरी आले. घराण्याची परंपरा धार्मिक व सामाजिक असल्याने माझे मनही येथे रमू लागले. साहूजींचे मूळ गाव म्हणजे लाहोर. तेथे त्यांच्या घराण्याचा मोठा उद्योग व्यवसाय होता. साहूजींच्या आजोबांनी तर तेथे एक भव्य सुंदर जिनमंदिरही निर्माण केले होते. परंतु त्यांना भारतात यावे लागले. हे मग फायरिंगमुळे झालं का? नाही, त्याआधीच आम्ही भारतात परतलो. परंतु तेथील जिनमंदिराची दुरावस्था झाली आहे याचे फार वाईट वाटते. हो, खरंच आहे. हो, खरंच आहे. आपल्या संस्कृतीची मुळं म्हणजे मंदिर. पण भारतात परतल्यावर माझ्या पतींनी व देवरजी साहू श्रेयांश प्रसाद यांनी अनेक उद्योग व्यवसायांची उभारणी केली. टाइम्स ऑफ इंडिया सारख्या ख्यातनाम वृत्तपत्र समूहाची ती स्थापना त्या दोघांनी केली व अनेक जैन समाजाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून जैन संघटनांचे नेतृत्वही त्या दोघांनी केले. परंतु ज्ञानपीठ पुरस्कार स्थापनेच्या निर्णयात तर आपणच आहात. त्याबद्दल थोडे असे विचार ऐकायचे का? घरातलं वातावरण औद्योगिक व धार्मिक असलं तरी माझे विचार काहीसे वेगळे होते. मला लहानपणापासून वाचनाची फार आवड होती. त्यातून माझ्या असे लक्षात आले की माझ्या भारत देशात अनेक थोर साहित्य प्रतिभावंत साहित्यिक आहेत, ज्यांचे साहित्य हृदयस्पर्शी, वास्तव, समाजाच्या अंतरंगावर ठसा उमटवणारे, पौराणिक व धार्मिक असे आहे. व आजही असे लेखक लेखिका आहेत ज्यांचे लेखन असाधारण अलौकिक आहे. त्यातून समाजाला नवी दिशा मिळतेच व असे लेखन म्हणजे समाजाचा आरसाच असतो. इतिहासावरच्या लेखनातून तर झालेल्या चुकांपासून शहाणपण घ्यायला शिकवते. हे साहित्य अजरामरच असते आणि हे करणारे लेखक आणि लेखिका जणू प्रतिसृष्टीच निर्माण करतात. अगदी बरोबर. आपले विचार योग्यच आहेत रमा राणीजी. म्हणूनच मला प्रकर्षाने वाटले की आपण एक ट्रस्ट स्थापन करून अशा थोर प्रतिभावंत साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करावा. माझ्या पतींनीही त्यासाठी संमती दिली व आम्ही ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्काराबद्दल अधिक माहिती द्याल का रमा राणीजी? हो, ह्या पुरस्कारासाठी भारतातील कोणत्याही भाषेच्या उत्कृष्ट पुस्तकाची निवड केली जाते. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जातो. सध्या हा पुरस्कार 1 लाख रुपयांचा आहे, तर पुढे नेऊन तो 5 लाख रुपयांपर्यंत करण्याचा विचार आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांचा गौरव करतो. हे आमचे कर्तव्य आहे असेच मी मानते. तसेच उत्तम अभिजात जैन ग्रंथ व इतर ग्रंथांचे प्रकाशनही आमच्या ज्ञानपीठ प्रकाशनातर्फे केले जाते. रमा राणीजी, ज्ञानपीठ पुरस्काराचे आयोजन करून आपण देवी सरस्वतीची आणि तिच्या उपासकांची एक प्रकारे सेवाच करत आहात नाही का? त्यामुळे तर माझे जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटते. आपली ही मनमोकळी